राम सौमित्र निर्धाळा वया वानर भार युद्धा निघाला दश शिर सैन्य संभार सजोनी प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान महाराज की जय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते स्मरण श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता रामकथेला सुरुवात करण्या अगोदर येथे जमलेल्या मायबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवट आणि तसंच येथे जमलेल्या ज्ञानवृद्ध तपोवृद्ध सर्वांच्याही चरणी माझा साष्टांग दंडवट. मायबाप हो, सगळ्याच्या सोबत सांगायचं सोपं असतं, परंतु जे स्वतःचे जन्मदाते असून गुरु त्यांच्या समोर सांगणं थोडं अवघडच असतं. परंतु आज आता बापूंनी मला बसविले, त्याच्यामुळे मला सांगणं काम आहे. आताच आपण ऐकलं मागेल्या आद्यामध्ये कथा झाली, प्रहस्त प्रधान मारला आणि मग प्रहस्त प्रधान मारल्याच्या नंतर रावणाला राग आला, बाबा रे प्रहस्तासारखा एवढा बलाढ्य मारला, मग आता ते काही शत्रू काही साधारण आहेत का? अजिबात नाही, ते साधारण नाहीत. त्यांच्यासाठी मला जावं लागेल म्हणजे लंकेमध्ये, तर काही त्यांना मिळणारा समजा त्यांच्या तुडीचा काही पैलवान नाही. आता दादाने सांगितलं की पैलवानाची जशी कुस्ती तसंही युद्ध असतं आणि मग त्यांच्या तुडीचा तर काही इथं काही पैलवान नाही. मग मीच जातो आणि मग रावण सज्ज झालेला आहे आणि सज्ज होऊन रामाकडे निघालेला आहे. पुढं काय झालं? अतिरथी महारथी अश्वपती गजपती युद्ध आले नरपती सैन्य संपत्ती सजोड. आणि मग रावण कसा निघाला? मायबापो, आपल्यासारखे साधारण माणसं जर एखादा सदस्याचा फॉर्म भरायला जर समजा गेला तहसीलमध्ये गेला तर आपल्यासोबत 500 माणसं मायबापो. आणि मग तो राजा, लंकेचा राजा, तो लहान होता का? तो लंकेचा राजा होता आणि मग त्याच्यासोबत सैन्य किती असणार? निवडक सैन्य, निवडक हत्ती. मगाशी दादाने सांगितले की निवडक हत्ती, निवडक घोडे आणि मग सगळा लवाजमा घेऊन तो प्रभू रामचंद्राकडे जो जगाचा मालक आहे आणि मग त्या जगाच्या मालकासोबत युद्ध करायचंय. साधारण माणसासोबत युद्ध होतं का? अजिबात नाही. कल्लल टोप रागवावळी पाकरा लखलखीत ते जाळी जळकती आश्वासी मोहली दाटली पळिया आशिवारांची. आणि मग तो कसा निघाला? रथ सज्ज केलेला आहे, मुकुट घातलेला आहे, सोन्याचा मुकुट. सोन्याच्या लंकेचाच राजा होता, त्याला सोन्याला काही कमी होता का? अजिबात नाही. आणि मग झाले रे म्हणजे त्या घोड्यांना जे असणाऱ्या झुली हे पूर्ण सर्व सोन्याचंच होतं मायबापू. परंतु त्याला दुर्बुद्धी सुचली. सोन्याची लंका असून सुद्धा दुर्बुद्धी सुचली म्हणून अधोगतीला गेला. हे महत्वाचे. अरे हा अधोगतीला का गेला? त्याची नीतिमत्ता चांगली नव्हती, नीती चांगली नव्हती, परस्त्रीकडे पाहण्याची त्याची जी दृष्टी होती ती चांगली नव्हती. आणि मग त्याच्यामुळे याचा पराजय का होत होता मी नेहमी सांगत असते मायबापू. अरे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत. आणि मग धर्माचं संरक्षण करण्यासाठीच भगवंताचा अवतार आहे आणि मग त्याचं संरक्षण करायचंय. धर्म कुणाकडे आहे? प्रभू रामचंद्राकडे आणि अधर्म रावणाकडे आहे. आणि मग तो युद्धाला निघालेला आहे, सर्व सज्ज केलेला आहे, रथ सज्ज केलेला आहे, मुकुट घातलेला आहे. आणि मग असा विचार करून की आता मी रामाला मारतो, लक्ष्मणाला मारतो, सर्व वानराला मारतो, या विचाराने तो जाऊ लागलेला आहे. पुढे काय झालं? पुढच्या ओ मामाजी जी करी नाचती ती पायावरी एक वारू उडवती आंबरी एक धरेवरी थरकती. आणि मग बाकीचं जे सैन्य होतं हा रुबाबात निघालेला राजा आणि मग त्याच्या भोवताली बाकीचं सैन्य. कुणी घोड्याला समजा दापत होते, सांगत होते, चल चल म्हणून म्हणत होते. काही नाव बिव असतील त्यांना ठेवलेले, त्या नावाने चला घ्या, चला आता राजासोबत युद्ध करायचंय, राजाला सहकार्य करायचंय. आणि मग त्यांचं जे कर्तव्य होतं मायबापू, ती कर्तव्य ते करत होते. कारण राजाला सहकार्य करण्याचं कर्तव्य प्रजेचं असतं. परंतु राजाही तसाच असावा मायबापू. त्यानं कधी प्रजेला अधोगतीला घालवू नये किंवा त्याने नीतिमत्ता वाईट ठेवू नये. कारण त्याची नीतिमत्ता जर वाईट असेल तर प्रजेलाही त्याचा त्रास भोगावा लागतो. मी नेहमी सांगत असते मायबापू की जर घरामधला जर एखादा व्यक्ती जर वाईट वागत असाल, वाईट नीतिमत्तेने वागत असेल, गुटखा खात असेल किंवा दारू पित असेल, त्याचा परिणाम सर्व घरादाराला भोगावा लागतो. आणि त्याचप्रमाणे हा राजा वाईट नीतीने वागत होता
आणि मग याच्या सोबत जाऊन आपण अधोगतीला जाणार आहे हे माहित होतं, परंतु विलाज नव्हता, अन्न खाल्लं होतं माय बापू. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये पांडवाच्या सभेमध्ये, कौरवाच्या सभेमध्ये ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण होऊ लागलं आणि मग त्यावेळेस काही कमी लोक होते का? मोठे मोठे लोक होते, भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, परंतु का बोलले नाहीत? कारण त्यांनी त्यांचं अन्न खाल्लेलं होतं आणि भीष्माने प्रतिज्ञा केली होती की बाबा रे, राजा म्हणेन तसं मी वागल. त्याच्यामुळे त्यांना काहीच बोलता आलं नाही, अशी अवस्था आहे. आणि मग रावणासोबत सर्व सैन्य प्रजा निघू लागलेली आहे. चढून याची वरी शणादे गरजती गजरी, याला दाविला स्वारी शस्त्र संभारी नखनखी. आणि मग ती सोबत काय जे शस्त्र असतील ते, कुणी शस्त्र असतील, कुणी खड्ग असतील, कुणी मुसळ, काय ते जे शस्त्र असतील, जे युद्ध करण्याचं साधन असेल, ते साधन घेऊन काय करायचं? तिथं काय एखादी सभा आहे का म्हणून ऐकायचंय? अजिबात नाही, तिथे युद्ध करायचंय. आणि मग तिथं युद्ध करण्यासाठी जी सामुग्री लागेल ती सामुग्री घेऊन जायचंय. मग ती आपली आपली सामुग्री सज्ज केले आणि मग राजासोबत युद्ध करण्यासाठी, रावणासोबत युद्ध करण्यासाठी ती प्रजा जाऊ लागलेली आहे. वारो जुंपुनिया श्रेष्ठ रती बैसला सुभट, ध्वज पताका लखला घाट घडघडाट रथाचा. आणि मग आजूबाजूला रथ आहे, आजूबाजूला सैन्य आहेत आणि आजूबाजूला सैन्य असताना मध्ये एक मोठा रथ आहे. त्या रथावर सगळ्यापेक्षा उंचीचा रथ, ज्याप्रमाणे सभेमध्ये त्याचं बसण्याचं आसन उंच असतं राजाचं, आणि तसाच त्याचा रथही उंच होता. म्हणजे निवडक घोडे जोडलेले होते, निवडक घोडे त्याला बांधलेले होते, ध्वज पताका असा सुशोभित असा रथ तयार केला. आणि मग त्याच्यावर आरूढ हा रावण झालेला आहे आणि आरूढ होऊन तो रामाकडे युद्ध करण्यासाठी जाऊ लागले. आडाओ चव्हाणान गईत शेली संबळी बागा बालाईत, शूळ कट्यार फरश हस्त अपरिमित पायाचे. आणि मग हातामध्ये मायबाप दोन हात असले तर एक शस्त्र घेईल. याला 20 हात होते, त्याच्यामुळे प्रत्येक हातात एक एक शस्त्र. ते शस्त्राचे सगळे नाव काय मला येणार नाहीत, परंतु परिघ असल, सूळ असल, असे सगळे आयुधे जे शस्त्र आहे ते परिधान केलं. ज्याप्रमाणे भगवंत स्वर्गातून निघतो, वैकुंठातून निघतो एखाद्याच्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी, घेऊनी चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्तारा की पायापाशी दुर्जनाशी संवारितो. आणि मग जसं भक्ताचं संरक्षण करण्यासाठी भगवंत वैकुंठातून येतो आणि त्याचप्रमाणे हा रावण युद्ध करण्यासाठी प्रजेला घेऊन, सैन्याला घेऊन प्रभू रामचंद्राकडे जात आहे. तुळवे तळपती थैकारी जेठी पिलगती हुंकारी, भिंडी माळा घेऊन करी केला विरी गड गर्ज. आणि मग काय सर्व सैन्यासोबत जे हार असतील, घोड्यांना लावायचे हार, पताका असतील, जे जे सैन्य आहे आणि शिंगार, जेव्हा जसा समजा आपण जर एखाद्या कुस्तीला जात असेल त्यावेळेस लागणारा जसे कपडे लागतील, जसा अलंकार लागतील, तसं जसं घेऊन जातो आणि त्याप्रमाणे हा युद्धाला चाललेला आहे. आणि युद्धाला जाताना सुद्धा एवढा ते क्षत्रिय जे लोक असतात ना, त्या क्षत्रिय लोकांना कुठं गळ्यामध्ये रत्न घालणं, हार घालणं, कुंडल घालणं, हे सगळं सुशोभित घालून आणि मग ते श्रृंगार करून जात असतात. त्या प्रकारचा श्रृंगार ह्या रावणाने केलेला आहे आणि श्रृंगार करून तो भगवंताकडे, प्रभू रामचंद्राकडे युद्ध करण्यासाठी जाऊ लागलेला आहे. एका हातीर मुसळ, एक खटवांग प्रबळ, एक यष्टिका सबळ, मिळले दळ पायाचे. आणि मग पायदळ होते, पायदळाने पायाला बी काही लोक चालत होते, कुणी हत्तीवर बसले होते, कुणी घोड्यावर बसले होते आणि सगळ्यांच्या हातामध्ये जे काही शस्त्र असतील ते शस्त्र होते. कुणी पायानं चलत होते, आपल्या स्वामीचं कार्य करायचं, आपल्या राजाला सहकार्य करायचं, ह्या हेतूने इमानदार होती, मायबाप होती. ती काही कुणी लपून बसली नाही, तर कारण आपल्या राजाचं जे होईल ते आपलं होईल. कारण त्यांची एक तपश्चर्याच होती ती की राजा जे म्हणेल ते करायचं, राजा जसं वाघ म्हणेल तसं वागायचं, राजा बस म्हणला बसायचं, उठ म्हणला उठायचं. कारण ते त्यांच्या अंकित होते, त्याचे ते प्रजा होती. आणि त्याचप्रमाणे चला म्हणल्याबरोबर सगळे लोक निघले आणि लंकेच्या बाहेर प्रभू रामचंद्राकडे येऊ लागलेले आहे. असंख्य दोही बाई कुंजर मधून मत्त सालंकार, वरी ओळंघले वीर परमशूर गज युद्धे. मग हत्ती होते, कुणी हत्तीवर बसले
बसले होते, कुणी घोड्यावर बसले होते, कुणी पायदळी होते, पायानं चालत होते. आणि मग हत्ती ज्याप्रमाणे मद्य पेल्यावर माणसाला काहीच समजत नाही, तो उड्या मारीत चालतो, पळत चालतो, पडतो. आणि मग तशी अवस्था या हत्तीची होती. मद्य पेलेल्या माणसासारखं असं तुंबळ युद्ध करायचंय, पळापळ या सैन्याची रावणाच्या चालू होती. जैसे चालते विमान तैसे रथ शोभायमान, ध्वजी शोभे रथ चिन्ह पताका संपूर्ण झळकती. आणि मग ज्या ज्या संप्रदायाचे ज्या ज्या पंथाचे जे लोक असतात तसे त्यांच्या पंथाच्या ज्या पताका असतात. मायबापू, आपण वैष्णव पंथाचे आहात, संप्रदाय पंथाचे आहे, तर आपली भगवी पताका आहे. आणि मग तसंच तो त्या राजाची जी पताका होती ती झळकत होती. ती पताका नाही लावलं त्याला कोण ओळखणार आहे लंकेचा राजा आहे म्हणून. आणि मग त्याच्यामुळे त्याने पताका लावलेली होती, ध्वज पताका. आणि मग अशा अवस्थेमध्ये जो जगाचा मालक आहे, जो भगवंत आहे, त्याच्या सोबत युद्ध करण्यासाठी चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवितो हरिवीन, असा हा भगवंत. आणि त्या भगवंतासोबत युद्ध करण्यासाठी हा रावण जाऊ लागलेला आहे. ज्वाला माळा खचित रत्न मणे मुक्तमाळा परिलंबन, रती बैसला दशानन शोभायमान ती शोभा. आणि मग नाथ मारून कुठंच कसर सोडली नाही माय बापू. ह्या राम सैन्याचं बी काही सांगण्यामध्ये, त्यांची प्रशंसा करण्यामध्ये कसर सोडली नाही. आणि जो विरोध पक्ष होता, जो रावणाचा पक्ष होता, त्या विरोध पक्षाची त्याच्याही सैन्याची जी शहानिशा जी केली आहे, जे प्रशंसा केली आहे, त्याच्यामध्ये कसलीच कसर सोडली नाही. मग त्यांनी सांगितलं बाबा, ध्वज पताका शोभायमान होत्या, रावण येऊ लागला होता. आणि त्याच्या गळ्यामध्ये हार होते, रत्नाचे हार होते. आणि सुशोभित असा रावण युद्ध करण्यासाठी रथावर आरूढ होऊन प्रभू रामचंद्राकडे येत होता. रती बैसला रावण करू येती वंदन, सेवक सांगती गरजोन पावे नमन धुरेचे. आणि मग रावण युद्धाला निघालेला आहे. रावण युद्धाला निघालेला आहे. काही लोक युद्ध करण्यासाठी सोबत येऊ लागलेले आहेत. परंतु जे राज्यामध्ये जी लोक होते ते नमन करायला येत होते, पाया पडायला येत होते, कारण राजा होता, आराध्य होता. आणि त्याच्या पाया पडायला येऊन नमन करीत होते आणि सांगत होते बाबा विजयी व्हा, असा आशीर्वादही देत होते. आणि मग अशा अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्राकडे रावण निघू लागलेला आहे. पर्वत प्राय निशाचर मेघ सदृश्य महावीर, एकाचे धगधगीत नेत्र वैश्वानर समप्रभा. आणि मग सैन्याचं वर्णन नाथ माऊलीने सुरू केलेलं आहे. सैन्याचं वर्णन केलेलं आहे की सैन्य कसं होते, कुणी लाल डोळ्याचे होते. एकच मी नेहमी सांगत असते की जगामध्ये जेवढे लोक आहेत किंवा व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात, तेवढे शरीर वेगवेगळे असतात. आणि मग कुणी कसल्या वर्णाचे, कुणी कसल्या वर्णाचं, कुणी लाल डोळ्याचं असेल, कुणी कसल्या डोळ्याचं असेल, कुणी रागीट असेल, कुणी शांत असेल. आणि जसे असतील त्या परिस्थितीमध्ये रावणाला सहाय्य करण्यासाठी ती लोक येत होती. कराळ विक्राळ दाताळी ऐशा वीरांच्या समेळी, रावणा निघे आतुर बळीर न कल्लोळे विडावया. आणि मग तो रागावून निघाले होते, कारण युद्ध करायचं होतं. तिथं काही दुसरं जेवायला जायचं होतं का? अजिबात नाही. तिथे युद्ध करायचं होतं. त्याच्यामुळे राग आलेला होता. प्रहस्त प्रधान मारलाय, कितीतरी प्रधान मारलेले आहेत. आणि मग ह्याने शत्रू पक्षाने एवढं मारलं, आता आपण कुणाला तरी मारू, आपण काहीतरी विजय प्राप्ती करू, या उद्देशाने ते जे प्रजाजन होते, तेही सैन्य जे होतं ते रावणासोबत येऊ लागलेलं आहे. आणि मग ते रागीट वर्णाचे दिसत होते, त्यांना राग आलेला होता. अशा अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्राकडे घेऊन गणासाठी सहस्त्र, जेवी का निघे महारुद्र, तेवी निघाला दश शिर सैन्य संभार समवेत. आणि मग नाथ माऊलीने सांगितलं बाबा रावण कसा निघाला. रावण निघाला युद्धाला, परंतु ज्याप्रमाणे शिवगणांना सोबत घेऊन जसा महादेव निघतो, महारुद्र जसा शिवगणांना सोबत घेऊन निघतो, आणि तसा हा रावण प्रजाजनांना, सैन्यांना सोबत घेऊन निघालेला आहे. कारण प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करायचं आहे. छत्र शशांक त्याचे शिरी, सूक्ष्म शल्लका मणी मंजरी, मुक्ता फळाच्या झालरी सोबती हरी पाचूच्या. मग ते झाली होई ती मुक्ता फळाचे हार श्रंगार करून ही सर्व मंडळी प्रभू रामचंद्राकडे निघालेली आहे. गावो घातला निशाणी, शंख भेरी मृदंग ध्वनी, ढोल टमकी किंकिणी रणे विजनी गरजती. आणि मग ज्याप्रमाणे आळंदीहून सोहळा जेव्हा पंढरपूरला
कारण भगवंताचं दर्शन घ्यायचंय. त्यावेळेसही ध्वज पताका असतात आणि मग पताका असून टाळ मृदंग असतात, त्यांना दिंडी म्हणून कोण ओळखल. मग तसे जे रणतुरे आहेत ते वाजवत गाजवत, किंवा एखाद्या कुस्त्याचा फड आहे मग तेथेही काही वाजवण्याचं साहित्य असते, तसं जे साहित्य आहे ते वाजवत गाजवत हा रणामध्ये जायचं, युद्ध करायला जायचं, मरायचं किंवा मारायचं, या दोन्हीपैकी काहीतरी होणार आहे. मग जे होईल ते होईल, आशा सोडून म्हणजे जीव जगायचंच नाही ह्या आशेनं, मरून तरी येईल नसता मारून तरी येईल या उद्देशानं ते सैन्य त्या रावणासोबत जात होता आणि रावणही युद्धाला जाऊ लागला होता. गिडबिडी तापटीस गजहरी श्रंगवेलो गरजती गहिमरी खाका खाईली रणा मोहरी भाट कैवारी गरजती. आणि मग गर्जना करीत होते शिवहर महादेव, ज्याप्रमाणे वानरगण प्रभू रामचंद्राचा जयघोष करत होते आणि त्यांचं रावणाचं जे प्रजाजनांचं आराध्य दैवत होतं मायबाप होतो महादेव होता. आणि इकडं महादेवाचं भक्त आणि इकडं वानर जे होते ते प्रभू रामचंद्राचे भक्त होते. आणि मग महादेवाचा गजर करत करत ही लोक येत होते आणि प्रभू रामचंद्राचा गजर करीत करीत वानर लोक येत होते आणि त्यांचं युद्ध होणार होतं. कहाला वाजती चिन कहाला बुरुजांच्या ध्वनी आगळा रणे त्राटल्या भोंगळा रक्त राक्षस दळा अल्लाद. आणि माग लाल पताका होत्या, ज्या होत्या त्या पताका घेतल्या आणि राक्षस दळामध्ये ते शोभून दिसत होते, लाल डोळे होते. आणि अशा अवस्थेमध्ये रावणाला सहकार्य करण्यासाठी ती राक्षस मंडळी येऊ लागलेली होती. प्रभू रामचंद्राकडे जायचं होतं. आईचे सैन्य सह परिवारी वाजंत्र्याच्या निज गजरी रावणा निघाला बाहेरी नरवा नरी उदार्थ. आणि मग रावण निघालेला आहे. मग ज्या वेळेस रावण नगराबाहेर निघू लागला त्यावेळेस सर्वांनी पाया पडून त्यांचं दर्शन घेतलं. सैन्य संभार बाहेर निघला आणि मग ज्याप्रमाणे शिवावर जसं सर्व वाटा लावायला येतं त्याप्रमाणे त्या रावणाला तिथपर्यंत लोक आले. आणि मग त्या लंकेच्या बाहेर रावण हा प्रभू रामचंद्राकडे युद्धाला जाण्यासाठी निघला आहे. आणि मग या पुढे काय झालं ते पुढच्या ओळीत ऐका. सैन्य पताका संख्यात श्वेत आरक्त सुनीळ पित दांडिंबा सुमणी शोभत शेंदूर विनीत अनेका. आणि मग पताका कशा होत्या, कुणाच्या हातात पिवळ्या पताका होत्या, कुणाकड लाल होत्या, कुणाकड भगव्या होत्या. अशा पताका हातामध्ये घेतलेला होता आणि पताका पुढे असतात मायबापू. आणि त्याच्या मागे सैन्य घोडे असं जे त्यांचं जसं परिक्रमा जसं जायचं जसं ठरलेलं होतं तसं ते जाऊ लागले होते. देखोने राक्षस संभार वानरे अल्लादा पार घेऊने वक्षशिळा शिखर युद्धा सत्वर निघाले. आणि मग लंकेच्या बाहेर निघल्याच्या नंतर या वानर सैन्याने या प्रभू रामचंद्राच्या सैन्याने रावणाच्या सैन्याला पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की हे रावणाचं सैन्य येत आहे, आपल्यावर आक्रमण करण्याची यांची तयारी दिसती. आणि मग त्यावेळेस या वानरांनी काय केलं मायबापू, ते कोणत्या शाळेमध्ये विद्या शिकले होते, कोणत्या गुरुनी त्यांना गुरुदक्षिणा दिली होती, फक्त नामस्मरणाची ताकद होती. मगाशी सांगितलं लक्ष्मण तात्याने सांगितलेलं मी ऐकलंय की बाबा त्यांच्याकडे नामस्मरणामुळे त्याला काहीच होत नव्हतं. आणि मग त्या नामाच्या ताकदीवर प्रभू रामचंद्राच्या ताकदीवर त्यांनी काय केलं, शिळा शिखर जे आहेत ते घ्यायचं, झाड हातामध्ये घ्यायचे, कारण आता रावण सैन्यासोबत युद्ध करायचंय. आणि मग या वानर सैन्याने तयारी केलेली आहे. जैसा अक्षोभे सागर तैसा वानराचा भार ते देखोने दश शिर निशाचल सकंप. आणि मग हे वानर सैन्यही सज्ज झालेलं आहे. आणि मग वानर सैन्य किती होतं मायबाप, वानर सैन्य 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुले. सैन्य होतं का? हरिभक्त परायण शिवाजी महाराज बिकवड आणि सूचक हरिभक्त परायण चंद्रसेन मुंडे. कुंडलिका गोरधे हरी विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव तुकाराम. पेपर